सध्या मी आहे नागपूरच्या संविधान चौकात आणि आपण माझ्या मागे बघू शकता मोठा क्राऊड आपल्याला दिसतो आहे। इथे युवा असू द्या, बुजुर्ग असू द्या किंवा मुलं असू द्या, विद्यार्थी देखील इथे आपल्याला बघायला मिळत आहे। आज सीजीपी म्हणजेच अभिजित दिपके यांच्या नेतृत्वात इथे शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी जे आहे इथे एकवटलेले आहे। दिल्ली, पुणे, जयपूर नंतर जे आहे आज नागपुरात आंदोलन होऊ घातलेलं आहे। आपण इकडे बघू शकतो मोठा पोलीस ताफा देखील इथे बघायला मिळत आहे। अशातच आपण विद्यार्थ्यांसोबत बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत की नेमकं ते अभिजित दिपकेच्या समर्थनात इथे आलेले आहे। काय सांगशील, क्या आपकी मांगे है? आज हम यहाँ पे आए हैं। हम मतलब जो युवा है वो अपने फ्यूचर को लेकर काफ़ी चिंतित है। हर बार बार वही पेपर लीक से हम परेशान हैं। हम बस यही चाहते हैं कि हमें एजुकेशन मिनिस्टर धर्मेंद्र प्रधान उनका इस्तीफा चाहिए। कहाँ से आए हो? हम नागपुर से ही है। आप कॉकरोच जनता पार्टी को समर्थन कर रहे हो। इसके पहले भी ऐसा हुआ है, बार बार प्रोटेस्ट हुआ लेकिन इस्तीफा नहीं दिया गया। आपको क्या लगता है अभी मिलेगा? हम अपनी मेहनत करते रहेंगे और इस्तीफा मिलके ही रहेगा। आप पेरेंट्स हो, काय नेमकी तुमच्या भावना आहे तुमच्या विद्यार्थ्यांना, मुलांना घेऊन? आमच्या अशा भावना आहेत की आता जे युवा पिढी आहे, जे शिकून राहिलेले जे युवा पिढी आहे, त्यांचं जे एज्युकेशन बद्दल त्यांना नाही का खूप स्ट्रगल करावं लागते आणि इतकं स्ट्रगल केल्यानंतरही त्यांचे जे परिणाम असे घोषित झाल्यानंतर जे रिजेक्ट होतात, त्याच्यामुळे त्यांचे ज्या मनस्थिती त्यांची जे खराब होते, हे खराब न हो त्या कारणामुळे आम्ही आमचं फुल समर्थन आहे भीमसेनेचं की शिक्षा मंत्रींनी इस्तीफा द्यावा। नक्कीच आपल्यासोबत पालक देखील आहे। तुम्ही पालक आहात, काय भावना आहे तुमची? हाँ, बिल्कुल सही है। अभी आगे की जो बच्चों की पीढ़ी है इसके लिए क्या है, हर चीज़ में खतरा है। मैं भीमसेना का नागपुर शहर अध्यक्ष हूँ और हाँ, मैं उन लोगों को बिल्कुल समर्थन दे सकता हूँ क्योंकि उनकी बातें कोई गलत नहीं है। वो इस्तीफा चाहते हैं और इस्तीफा हमें उनको मिलना चाहिए। इस्तीफा देना चाहिए, प्रधान साहब ने इस्तीफा देना चाहिए क्योंकि कोई गलत मांग नहीं है। अगर ये ऐसा हो सकता है तो जो बच्चों ने जान दिए है उनका खामियाजा कौन भुगतेगा? आप भीमसेना से हो, क्या लगता है कांग्रेस और बाकी जो विरोधी पार्टियां है उन्होंने भी सामने आना था? नहीं, वो भी है पर वो सामने नहीं आ रहे। क्यों सामने नहीं आ रहे? अब वो पीछे से वो सपोर्ट कर रहे हैं। उनका व्यक्तिगत मामला है, पण भीमसेना खुल के इनके समर्थन में है और भीमसेना के साथ में ही है। नक्कीच काही भीमसेनेचे देखील लोक होते आणि त्यांचं समर्थन जे आहे ते अभिजित दिपके आणि सीजेपीला आहे। शिक्षण मंत्री यांनी राजीनामा द्यावा, विद्यार्थ्यांचं वारंवार नुकसान होते आणि त्यांचं त्या माध्यमातून खच्चीकरण होते, असंच एकंदरीत भावना जी आहे ते पालकांची आहे। बीकेबी न्यूज साठी स्वीटी कांद्रेकर, नागपूर।